हॅलो फ्रेंड्स, मी आहे कांचन. पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये खूपच ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन बघणार आहोत. बऱ्याच वेळेस काय होतं की आपल्याला ब्लाउज शिवून घ्यायचा असतो किंवा शिवायचा असतो, डिझाईन कसं बनवायचं आपल्याला सुचत नाही. तर हा व्हिडिओ नक्की बघा. संपूर्ण ब्लाउज डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओला सुरुवात करू. तर ब्लाउजचा बॅक पार्ट आपण इथं कट करून घेतलेला आहे डिझाईन बनवण्यासाठी. सुंदर असा आपण इथं डिझाईन बनवणार आहोत. अगोदर आपण इथं अस्तरवरती मार्किंग करून घेऊया. ब्लाउजची उंची आपण इथं 13 घेतलेली आहे, रुंदी टोटल 10 घेतलेली आहे, शोल्डर आपण इथं 6 घेतलेला आहे. गळ्याची रुंदी आपण इथं 2.5 इंच घेतलेला आहे. 2.5 इंचवर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण गळ्याची उंची आपण इथं 9.5 घेतलेला आहे. 9.5 इंचवर आपल्याला मार्किंग करून अशा प्रकारे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. डिझाईन आपण इथं चौकोनी गळ्यावर बनवणार आहोत म्हणून आपण इथं चौकोनी आकार दिलेला आहे. त्यानंतर अस्तरवरती जो गळा आहे आपण इथं कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे. ब्लाउज पीस ओपन करून त्यावर अगदी व्यवस्थित अस्तर जे आहे सेट करून घ्यायचं आहे. साईडला पिन वगैरे लावून घ्यायचं आहे. आपल्याला इथं जेव्हा टीप वगैरे टाकतो अस्तर आणि ब्लाउज गोळा नाही होणार किंवा कापड सरकणार नाही, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पिन लावून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे पिन लावून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टीप मारून घेऊया. तर खालच्या साईडला आपण टीप जे मारून घेतलेले आहे त्यानंतर आपल्याला इथं पूर्ण गळ्याला पण टीप मारून घ्यायचा आहे. अगदी फिनिशिंगनं आपल्याला टीप मारून घ्यायचा. आपला गळ्याचा जो शेप आहे बिघडला नाही पाहिजे. तर पूर्ण गळ्याला आपण इथं टीप जे मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण इथं ब्लाउजचा जो गळ्याचा आतला कपडा आहे आपण इथं कट करून घेऊया. त्यानंतर आपल्याला इथं साईडला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत गळ्याच्या साईडला, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आपण अस्तर आणि ब्लाउज पीस इथं पलटून घ्यायचा आहे. तर अस्तर आणि ब्लाउज पीस आपण पलटून घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला दाब टीप मारून घ्यायचं आहे अगोदर. खालच्या साईडला आपण इथं दाब टीप जे आहे मारून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथं गळ्याला पण दाब टीप मारून घेऊया. दाब टीप आपल्याला अशी मारायची की जेणेकरून जो अस्तरचा कपडा आहे वरती नाही दिसला पाहिजे. अगदी फिनिशिंगने व्यवस्थित आपल्याला इथं दाब टीप मारून घ्यायचं आहे पूर्ण गळ्याला. त्यानंतर आपल्याला ब्लाउजच्या साईडनं पण टीप मारून घ्यायचं आहे. जेव्हा ब्लाउज वगैरे शिवायला घेतो अस्तर आणि कापड गोळा नाही होणार, त्यासाठी आपल्याला इथं साईडला पूर्ण टीप मारून घ्यायचं आहे. तर पूर्ण साईडला टीप मारून घेतलेला आहे. जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे आपल्याला इथं कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण इथं खालच्या साईडला टक्स मारून घेऊया. खालच्या साईडला 1/2 इंच आणि वरच्या साईडला 4 इंचवर अशा प्रकारे आपल्याला इथं मार्किंग करून दोन्ही साईडला टक्स मारून घ्यायचा आहे. तर दुसरीकडे पण अशाच प्रकारे आपल्याला फोल्ड करून टक्स मारून घेऊया. तर फिनिशिंगनं आपण इथं गळा जे आहे तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती सुंदर असा आता डिझाईन बनवायला घेऊया. तर 3 इंचाची कॅनव्हास पट्टी कट करून घेतलेली आहे आपण इथं. त्यानंतर गोल्डन कलरचा कपडा घेतलेला आहे. गोल्डन कलरच्या कपड्यावर आपण इथं अशा प्रकारे कॅनव्हास पेपर जे आहे सेट करून घेऊया. बघू शकता अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये. त्यानंतर जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आपल्याला फोल्ड करून ह्याच्यावरती टीप मारून घ्यायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं एक्स्ट्रा जो साईडचा कपडा आहे आपण इथं फोल्ड करून टीप मारून घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला पण फोल्ड करून टीप मारून घेऊया.
तर अशाच प्रकारे दुसरा पण आपण इथं बनवून घेऊया। तर बघू शकता दोन्ही पट्टे आपण इथं तयार करून घेतलेला आहे एकाच मापाचा। अशा प्रकारे हे पट्ट्या जे आपण साईडला ठेवून घेऊया। त्यानंतर दोन वेगवेगळ्या कलरचा कपडा घेतलेला आहे आपण इथं चौकोनी आकारचा 3 इंचाचा। अशा प्रकारे त्रिकोणी शेप मध्ये आपल्याला फोल्ड करून ह्याच्यावरती टीप मारून घ्यायचा आहे। बघू शकता दुसऱ्या कलरचा पण कपडा आपण इथं त्रिकोणी शेप मध्ये फोल्ड करून अशा प्रकारे आपण इथं टीप मारून घेणार आहोत। तर बघू शकता खूप सारे आपण इथं त्रिकोणी शेप मध्ये डिझाइन जे बनवलेलं आहे। त्यानंतर आपण इथं पट्टी घेऊया। पट्टीवरती जे त्रिकोणी शेपचे आपण डिझाइन बनवलेलं आहे अशा प्रकारे आपल्याला साईडला ठेवून टीप मारून घ्यायचं आहे एक एक करून। बघू शकता अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ मध्ये। अगोदर आपण इथं ग्रीन कलरचा जे त्रिकोणी शेपचा डिझाइन आहे आपण इथं एका साईडला लावून घेऊया। आपला त्रिकोणी शेपचा जो टोक आहे अगदी सेंटर मध्ये यायला पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला हे त्रिकोणी शेपचे डिझाइन पट्टीवरती लावून घ्यायचं आहे। त्यानंतर जो बाहेरचा कपडा आपल्याला ग्रीन कलरचा एक्स्ट्रा जो आलेला आहे आपण इथं कट करून घेऊया। तर एका साईडला आपण त्रिकोणी शेपचा डिझाइन जे लावून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथं दुसऱ्या साईडला पण लावून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे दोन्ही त्रिकोणी शेपचे जे टोक आहे आपल्याला इथं सेंटर मध्ये यायला पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला हे त्रिकोणी शेपचे डिझाइन पट्टीवरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ मध्ये दोन्ही त्रिकोणी शेपचे जे टोक आहेत ना समोरासमोर आले पाहिजे। हा स्टेप अगदी सावकाशपणे बघा म्हणजे तुम्हाला समजेल की डिझाइन कसं बनवलेलं आहे। बऱ्याच वेळेस आपल्याला कन्फ्यूज होतो डिझाइन बनवताना। त्यानंतर आपण जो साईडचा एक्स्ट्रा कपडा आहे आपण इथं कट करून घेऊया। तर बघू शकता एक पट्टीवर आपण इथं फिनिशिंगनं डिझाइन जे बनवून घेतलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या पट्टीवर पण अशाच प्रकारे आपल्याला इथं डिझाइन बनवायचं आहे। तर अशा प्रकारे दोन्ही पट्टीवर आपण डिझाइन बनवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला इथं ब्लाउज पीस घ्यायचा आहे। तर बघू शकता पट्टी जी आहे आपल्याला इथं ब्लाउजच्या गळ्याच्या साईडला ठेवून अशा प्रकारे आपल्याला इथं टीप मारून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित फिनिशिंगनं। खालचा जो कपडा आहे आपण इथं आतमध्ये फोल्ड करून टीप मारून घ्यायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या साईडला पण आपण इथं टीप मारून घेऊया। तर एका साईडला आपण इथं फिनिशिंगनं पट्टी जे आहे लावून घेतलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं फिनिशिंगनं पट्टी लावून घ्यायचं आहे गळ्याला। तर बघू शकता दोन्ही साईडला आपण डिझाइन जे लावून घेतलेलं आहे। त्यानंतर ब्लाउजला अजून सुंदर बनवण्यासाठी तर गळ्याला लेस लावून घेऊया। तर खालच्या साईडला आपण इथं लेस लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपण इथं गळ्याला पण लेस लावून घ्यायचा आहे पट्टीवरती। तर बघू शकता एकीकडे आपण इथं लेस जे आहे लावून घेतलेलं आहे त्यानंतर दुसऱ्या साईडला पण अशाच प्रकारे आपल्याला इथं लेस लावून घ्यायचा आहे दोन्ही साईडला। तर दोन्ही साईडला आपण इथं एकीकडे लेस जे आहे लावून घेतलेला आहे त्यानंतर दुसरीकडे पण आपण लावून घेऊया। तर दोन्ही पट्ट्यावरती आपण इथं लेस लावून घेतलेला आहे त्यानंतर गळ्याचा अजून लुक सुंदर दिसण्यासाठी इथं आपण खालच्या साईडला पण लेस लावून घेऊया। बघू शकता अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ मध्ये किती सुंदर वाटत आहे। तर अशा प्रकारे गळ्याला जे लेस लावलेला आहे आपण इथं त्यानंतर आपल्याला इथं लटकन बनवायचं आहे। लटकन बनवण्यासाठी चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे त्रिकोणी शेप मध्ये आपल्याला फोल्ड करून ह्याच्या आतमध्ये दोरी ठेवून आपल्याला ह्याच्यावरती टीप मारून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये दुसरा पण अशाच प्रकारे आपल्याला फोल्ड करून लटकन बनवून घ्यायचं आहे। लटकनला जे आपण इथं ओपन करून घेऊया। बघू शकता सिंपल असं आपण इथं लटकन जे आहे तयार केलेलं आहे ब्लाउजच्या गळ्याला लावण्यासाठी। त्यानंतर आपल्याला इथं सुई दोरा घ्यायचा आहे। दोन्ही जे त्रिकोणी शेपचे टोक आहे आपल्याला इथं अशा प्रकारे
टाके मारून घ्यायचे आहेत। बघू शकता अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओमध्ये दोन्ही जे त्रिकोणी शेपचे जे टोक आहे आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे दोन्ही त्रिकोणी शेपचे जे टोक आहे आपण इथं जोडून घेतलेलं आहे एका साइडचे। दुसऱ्या साइडचं पण अशाच प्रकारे आपल्याला इथं सुई दोऱ्याने जोडून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे। तर दोन्ही साइडला आपण इथं टाके जे मारून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथं सेंटरमध्ये एक गोल्डन कलरचे मण्या लावून घेऊया, म्हणजे आपला ब्लाउजचा गळा जो आहे अजून उठून दिसेल। बघू शकता किती सुंदर वाटत आहे। सेंटरमध्ये आपण इथं गोल्डन कलरची मणी लावलेलं आहे। त्यानंतर आपण जे लटकन बनवलेलं आहे ते ब्लाउजच्या गळ्याला लावून घेऊया। तर लटकन आपण इथं ब्लाउजच्या गळ्याला लावून घेतलेलं आहे। त्यानंतर अशा प्रकारे जे नॉट आहे आपण इथं बांधून घेऊया। अशा प्रकारे सुंदर असा आपला डिझाइन इथं कमी वेळेत आणि खूप सुंदर असा तयार झालेला आहे। बघू शकता तुम्ही किती सुंदर वाटत आहे। तुम्ही पण असा डिझाइन एकदा नक्की ट्राय करा। जर तुम्हाला ब्लाउज शिवून घ्यायचा असेल किंवा तुम्ही टेलर असाल तर अशा ब्लाउज डिझाईनची आयडिया तुमच्या कस्टमरला द्या, त्यांना नक्कीच आवडेल। बऱ्याच बायकांना चौकोनी गळा हा खूप आवडत असतो, तर चौकोनी गळ्यावरची अशी ट्रेंडिंग न्यू लुक स्टाईल ब्लाउज तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। डिझाइन कसा झालेला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तर कसा वाटला आजचा ब्लाउजचा डिझाइन मला कमेंटमध्ये नक्की सांगा। अगदी सोप्या पद्धतीने या ब्लाउज डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा। अशाच नवनवीन डिझाइन पाहण्यासाठी आपल्या कांचन डिझायनर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।